एक चूक आणि बेन स्टोकचं करिअर संपण्याच्या मार्गावर आहे. तोच बेन स्टोक ज्याने इंग्लंडला पहिला वर्ल्ड कप जिंकून दिला, त्याने इंग्लंडला टेस्ट चॅम्पियनशिप जिंकून दिली. तोच बेन स्टोक आता त्याच्या एका चुकीमुळे थेट रिटायरमेंटच्या मार्गावर आहे. नेमकं असं काय घडलं की त्याला थेट रिटायरमेंटची वेळ आली आहे ते पाहूयात. सध्या इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये टेस्ट सीरीज सुरू आहे. याच दरम्यान इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स हा एका कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अटकला आहे. बेन स्टोक्स व इंग्लंडचाच खेळाडू गज एंटिंगसन याचा एक मारामारी करतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लंडनमधील एका नाईट क्लबमध्ये रग्बी खेळाडू सोबत बेन स्टोक्सचा हा वाद झालाय. प्रकरण एवढं वाढलं की यातूनच हाणामारी देखील झाली. यामुळे हे खेळाडू वादात सापडले आहेत. लंडनमध्ये रात्री झालेला हा वाद आता विकोपाला गेलाय. या प्रकरणावर आता थेट बेन स्टोक्सचं कर्णधार पद देखील जाण्याची शक्यता आहे. काही सूत्रांनुसार बेन स्टोक्सला थेट कर्णधार पदाचा राजीनामा देण्याचे तसेच रिटायरमेंट घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणानंतर खेळ जगतात मोठी खळबळ उडाली आहे. बेन स्टोक्स हा याआधी देखील अशा कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अडकला होता. मात्र यंदा त्याला थेट संघातून बरखास्त करण्याचा विचार सुरू असल्याने क्रिकेट जगतात तुफान चर्चा रंगली आहे. कारण बेन स्टोक्स याने इंग्लंडला पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकून दिला होता. त्याने खेळलेल्या महत्त्वाच्या इनिंगमुळे इंग्लंड अटीतटीच्या लढतीत जिंकला होता. तरी या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.